पुरंदर विमानतळाच्या हरकतींवर सुनावणी होणार। 9 जून पासून सासवड येथे सुनावणी होणार। उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी सुनावणी घेणार। कोरोनाने चिंता वाढवली। नागपूरमध्ये कोरोनाने दोघांचा मृत्यू तर स्वाइन फ्लूने एका रुग्णाचा मृत्यू। आतापर्यंत स्वाइन फ्लूचे 27 रुग्ण। महिला सुरक्षेसाठी पुणे पोलिसांची विशेष मोहीम। पीएमपी मधून प्रवास करताना सुरक्षा देणार तर पीएमपी बसच्या प्रवासामध्ये देणार सुरक्षा। बादलीमध्ये पडून 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू। नाशिकच्या रोकडोबावाडीतली घटना तर खेळता खेळता बाळ पाण्याने भरलेल्या बादलीत पडले। नागपूरमध्ये 5 ग्रॅम एमडी ड्रग जप्त तर ड्रग्ससह इतर मुद्देमाल देखील जप्त। ड्रग्ज विक्री करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 11वीची रविवारी गुणवत्ता फेरी। 9 ते 11 जूनच्या दरम्यान प्रवेश पूर्ण होणार। तांत्रिक अडचणी आलेले ऑनलाईन नोंदणी करू शकणार। ओढण्यासाठी गर्भवतीचा छळ। प्रेम विवाहानंतर 6 महिन्यांमध्येच छळ। कोल्हापूरच्या वर्णगे पाडळी परिसरातील घटना। आरसीबी समर्थकांना जल्लोष करणं पडलं महागात। पुण्यातील गुडलक चौकात समर्थकांचं सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या 30 ते 40 जणांवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल। यंदा 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार। साहित्य संमेलनाचं स्थळ 8 जूनला निश्चित केलं जाणार। किल्ले राजगडावरून परतत असताना महिला कोसळली। तब्बल 150 फूट उंचावरून महिला कोसळली। घटनेत महिलेचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।